नमस्कार. निगेटिव्ह माइंडसेट आणि पॉझिटिव्ह माइंडसेट काय फरक असतो? ॲक्च्युली आपली जी थॉट प्रोसेस आहे ना, ती खूप चांगली पण असते, विचित्र पण आहे, कॉम्प्लिकेटेड पण आहे. आपलं जे मन आहे, आपलं जे अंतर्मन आहे, अनकॉन्शियस माइंड आहे, या सगळ्या गोष्टी ज्या ना, आपण एक असं पकडू की तिथं ती शेती आहे, इट्स अ लँड, सुपीक जमीन आहे. उदाहरण घ्या, त्या जमिनीला माहीत नाही आहे की त्या जमिनीमध्ये आपण कुठले बी बियाणं टाकणार आहोत, ज्वारी, गहू वगैरे माहीत नाही काय. त्या जमिनीचं काम काय की त्यातून पीक उगवणं, आपण सगळ्या गोष्टी फुलफिल केल्यानंतर खतं वगैरे किंवा काय. सो जमिनीला माहीत नाही. तर जमीन जी आहे, जमीन जी आहे, सुपीक जमीन, ती म्हणजे आपलं मन आहे. आपल्या मनाला जे आपण फीड करणार आहोत ना, तेच बाहेर येणार आहे. त्या शेतीला, त्या जमिनीमध्ये जर आपण विषारी फूल लावलं तर तेच बाहेर येणार आहे. जर आपण चांगलं सूर्यफूल लावलं तेच बाहेर येणार आहे. ज्या गोष्टी आपण भरणार आहोत त्याच गोष्टी बाहेर येतात, हे तुम्ही ऑब्झर्व करा. सो याविषयी विचार करणं अत्यंत आवश्यक आहे की आपण विचार काय करायचा आहे, म्हणजे निगेटिव्ह करायचं का पॉझिटिव्ह करायचं आहे. आपण म्हणतो ना की निगेटिव्ह जास्त कॅप्चर करण्याची माणसाकडं फितरतच ती आहे. आपण निगेटिव्ह जास्त गोष्टींना अट्रॅक्ट होतो, तुम्ही कधी पण बघा. सो ते फार चुकीचं आहे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि पॉझिटिव्ह माइंडसेट फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे प्रयत्न असा करायचा आहे की तुम्ही तुमच्या मनाला, अंतर्मनाला, अनकॉन्शियस माइंडला काय फीड करताय, तुम्ही कुठल्या पद्धतीचं तुम्ही तिथं बी बियाणं पेरताय, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. जे आत आहे तेच बाहेर येतं. आयुष्यामध्ये, लाईफमध्ये जर आपल्याला बॅलन्स राहायचं असेल तर आपल्याला पॉझिटिव्ह माइंडसेट फार इम्पॉर्टंट आहे आणि पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस फार इम्पॉर्टंट आहे. पॉझिटिव्हिटी हा सगळ्यात मोठा जो गुण आहे, तोच आपल्याला खूप जास्त पुढे नेणार आहे. इट्स ऑल अबाउट सक्सेस असेल, बॅलन्स लाईफ असेल, किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह माइंडसेट फार इम्पॉर्टंट असणार आहे. अशा पद्धतीचे खूप सारे व्हिडिओज घेऊन आपण रोज भेटणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत ते सांगा. तुम्हाला टॉपिक कुठला हवा आहे तो पण सांगा. आणि लाईक करत चला, शेअर करत चला, सबस्क्राईब करा चॅनल. थँक्यू, धन्यवाद.